की डिप्रेशन हा एक टॅग लावण्याच्या आधी तुम्ही पहिले बघा की डिप्रेशन आहे का सॅड फिलिंग आहे. सो हार्टबीट्स एवढी जास्त प्रमाणात वाढते, स्वेटिंग इतकं जास्त प्रमाणात होतं की त्या व्यक्तीला वाटतं की मला आता हार्ट अटॅक येईल. तो ब्रेकअप रिलेटेड एवढे पोस्ट येणार, एवढे स्टोरीज येणार की मग ते बघत बघत अजून तो व्यक्ती त्या डिप्रेशन मध्ये अजून चालला. की डिप्रेशनचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये पण जास्त दिसून येतं. डिप्रेशन असो, एन्झायटी असो. 4 टाइम्स सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला 7वीतला मुलगा. थोडंसं जरी लो वाटलं तर मग ते गुगलवरती जाणार, गुगलवरती डिप्रेशन काय, डिप्रेशनचे 2-3 सिम्पटम्स रीड करतील आणि ते स्वतःला लेबल लावून देतील. नाही आपण ते ऍक्सेप्ट करू शकत की सगळेच पॉझिटिव्ह आहे आणि कोणीच निगेटिव्ह नाही, असं तर नाही होऊ शकत. तर असे पण केसेस मी बघितलेले आहेत की ज्यांना मेडिटेशन करत असताना त्यांची एन्झायटी ही जास्त वाढली की त्याच्या हातावरती एवढे सिव्हिअर कट्स होते. सो असे कट्स होते, चाकूनी केलेले, ब्लेडनी केलेले, आणि इकडे असा हात जाळलेला होता. माझं ब्रेकअप झाल्यानंतर मला ते सहन नव्हतं होत. मला असं वाटत होतं की ती माझ्यापासून लांब चालली आहे, पुढे कसं होणार. मंडळी, आज 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. या दिवशी संपूर्ण जगभरात आरोग्याविषयी जनजागृती केली जाते. तर याच अनुषंगाने आज आपण मानसिक आरोग्याविषयी बोलणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सायकोलॉजिस्ट शशांक सराफ सर. नमस्कार सर, न्यूज अनकटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. तर सर, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की मानसिक आरोग्याविषयी जगभरात अजून तितका अवेअरनेस नाही आहे. बऱ्याच वेळा असं असतं की आपल्यालाच तो मानसिक आजार असतो पण आपल्याला ते माहीत नसतं. तर मानसिक आजार हे किती कॉमन आहेत आणि मानसिक आजारांचा अवेअरनेस असणं किती गरजेचं आहे? खरं तर खरंच खूप गरज आहे अवेअरनेससाठी. कारण अवेअरनेस एवढा नाही आहे जेवढा असायला पाहिजे. जसं आता फिजिकल हेल्थसाठी जेवढं इम्पॉर्टन्स आपण देतो तसंच मेंटल हेल्थसाठी पण तेवढंच इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. कारण कसं असतं की थोडंसं जरी आपल्याला सर्दी ताप जर झाला तर आपण लगेच जातो मेडिकलमध्ये आणि गोळ्या घेतो किंवा डॉक्टरांकडे जातो आणि आपण ट्रीटमेंट घेतो. पण जर आपल्याला लो वाटत असेल किंवा आपले मूड नसेल किंवा आपल्याला भीती वाटत असेल, आपण काय करतो सहसा, आपण ते लेट गो करतो, इग्नोर करतो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते इश्यूज, आपले जे काही सायकोलॉजिकल इश्यूज आहेत ते वाढत जातात. तर तो अवेअरनेस नाहीये, म्हणून त्याचा एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे मेंटल हेल्थ इश्यू डिसऑर्डर्ससाठी. तर तो अवेअरनेस असायला पाहिजे. आजकाल तरुण पिढीमध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूपच वाढायला लागलंय आणि डिप्रेशन म्हणजे काय हेच लोकांना माहित नाही. तर काय सांगाल याच्याबद्दल? डिप्रेशन ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, एक मोठी टर्म आहे. तर सहसा सगळ्यात पहिली गोष्ट मी हे लोकांना सांगणार आहे की डिप्रेशन हा एक टॅग लावण्याच्या आधी तुम्ही पहिले बघा की डिप्रेशन आहे का सॅड फिलिंग आहे. कारण आपल्याला जर सॅड फिलिंग असेल किंवा इंटरेस्ट नसेल कशात, तर तो एक फिलिंग आहे, तो एक इमोशन आहे, तो डिप्रेशन नाही आहे. जर डिप्रेशन जर तुम्हाला वाटत असेल तर डिप्रेशनचे काही ड्युरेशन असतात. जसं 2 वीक्स हा एक ड्युरेशन आहे. एक DSM मध्ये, DSM ची एक बुक आहे सायकोलॉजीची, तर त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं की 2 वीक्स पिरियड. तर त्याच्यात हे 2 सिम्पटम्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं लॉस ऑफ इंटरेस्ट और प्लेजर किंवा लो मूड. या दोघांपैकी एक सिम्पटम्स 2 आठवड्यांसाठी असायलाच पाहिजे. किंवा कशातच इंटरेस्ट नसेल, तुम्हाला खूप लो वाटत असेल, तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटीज करता ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट येतो त्या ऍक्टिव्हिटीज पण करायला तुम्हाला काहीच उत्साह नसतो, झोप लागत नाही, किंवा तुमचं वेट जो असतो तो एक तर वेट गेन किंवा वेट लॉस होतो. म्हणजे तुम्ही जेवण वगैरे करताय पण तरी तुमचा वेट लॉस होतोय. तर हेच काही सिम्पटम्स असतात. हे सिम्पटम्स जेव्हा तुम्हाला 2 या त्याच्यापेक्षा जास्त वीक्स पिरियड मध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर आपण एक कुठली तरी सायकोलॉजिकल टेस्ट ही आपण कंडक्ट करतो आणि त्याच्यानंतर आपण हा डिप्रेशन हा एक लेवल आहे ते लावतो, मग डायग्नोसिस करतो. आणि डिप्रेशन कशामुळे येते आजकाल? तर डिप्रेशनचे वेगवेगळे रिझन्स आहेत. सो सगळ्यात मेन कॉमन फॅक्टर आहे स्ट्रेस. स्ट्रेस हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो वेगवेगळ्या डिसऑर्डर्स मध्ये कन्वर्ट होतो. जसं एन्झायटी असो, डिप्रेशन असो. तर स्ट्रेस, जेव्हा कुठल्याही व्यक्तीला स्ट्रेस येत असेल तर तो काय करतो, त्या सिच्युएशनला डील करायचा प्रयत्न करतो. पण त्यातनं जर त्याला सोल्युशन्स मिळत नसेल तर तो काय करतो की स्वतःला आयसोलेट करून घेतो. आयसोलेट मीन्स व्हॉट, की कुठल्या तरी एका रूम मध्ये कोंडून घेणं स्वतःला, कोणाशी बोलणं नाही किंवा फॅमिली सोबत इंटरॅक्ट नाही. आणि मग स्वतःला कोंडल्यानंतर, आयसोलेट केल्यानंतर मग हळूहळू तो जी रियालिटी वर्ल्ड आहे त्याच्याशी तो डिटॅच होऊन जातो.
आणि मग त्यामुळे मग त्याला ते डिप्रेशनचे सिम्पटम्स दिसून येतात. डिप्रेशन, एन्झायटी आणि पॅनिक अटॅक या तिन्हींमध्ये फरक काय? ओके, सो डिप्रेशन, एन्झायटी आणि पॅनिक अटॅक हे एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सो डिप्रेशन जसं आता मी तुम्हाला सांगितलं तर हे डिप्रेशन कसे असतात, पॅनिक अटॅक आणि एन्झायटी हे एका कॅटेगरीमध्ये बसतात. एन्झायटी कशी असते की भीती, तर ही एक लॉंग टर्म साठी एक भीती असते जी आपल्यामध्ये कंटिन्यू होत राहते. जसं हार्टबीट्स वाढणं, स्वेटिंग येणं, कुठल्या गोष्टीची भीती वाटणं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटणं. ट्रॉमा टाईप? ट्रॉमा पण असू शकतो. पास्ट लाईफ मध्ये जर तुमच्या याच्यात काही घडलं असेल तर त्याचा एक ट्रॉमा हा कुठेतरी कंटिन्यू होतो, पण त्या सिच्युएशनला नाही तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते भीती तुम्हाला ते दिसून येते. ती एन्झायटी डिसऑर्डर मध्ये आपण बघू शकतो. पॅनिक अटॅक मध्ये काय होतं की हे जे सिम्पटम्स असतात, स्वेटिंग असणं, हार्टबीट्स असणं, हे इतक्या इंटेन्सनी इतक्या कमी टाइम मध्ये एवढं पीक वरती जातं की त्या टायमिंगला त्या व्यक्तीला ते हँडलच करता येत नाही. सो हार्टबीट्स एवढी जास्त प्रमाणात वाढते, स्वेटिंग इतकं जास्त प्रमाणात होतं की त्या व्यक्तीला वाटतं की मला आता हार्ट अटॅक येईल. तर तो पर्सन त्या टायमिंगला म्हणजे ते कंट्रोल नाही करू शकत स्वतःला, आणि त्यामुळे त्याला कधी कधी आपल्याला हॉस्पिटल्समध्ये नेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर पॅनिक अटॅकचे जर सिम्पटम्स दिसत असतील किंवा जर पॅनिक अटॅक येत असेल तर अशा वेळेस तुम्ही कोणासोबत तरी असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही लवकर कुठल्या जवळचे हॉस्पिटल्स असतील तिकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल सर, मानसिक आजार आधीच्या काळापेक्षा जास्त वाढायला लागलेत का? सो येस, आधीच्या काळात पण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होते, पण आता असं झालेलं आहे की आता हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. जसं आता तुम्ही बघितलं असेल कोविड नंतरून खूप प्रमाण वाढत चाललेलं आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. जसं आता फॅमिली पासून जे टच होतं, फॅमिली टच होता, बॉन्ड होता, तर कुठेतरी ते नाही दिसून येत आता. ह्युमन टच जे होता तो ह्युमन टच दिसत नाहीये. जास्त करून लोक काय करतात की सोसायटीमध्ये जास्त मिक्सअप होणार नाही, कुठेतरी आपल्या सोलो ट्रिप काढणार किंवा कुठेतरी फिरायला जाणार तर त्यांचंच फिरायला जाणार. मोबाईलचा जास्त यूज होतोय, मूवीजचा जास्त यूज होतोय, पण तो ह्युमन टच जो आहे तो ह्युमन टच खूप कमी झालेला आहे. त्यामुळे काय होतं की जे त्यांना जे काही शेअर करायचं, जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही थॉट्स आहे ते कुठे शेअर करू शकत नाहीये. तर त्याच्यामुळे काय होतं की ते सप्रेस करत आहे. सप्रेस्ड इमोशन्स हे खूप मेजर रोल आहे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये, की जे काही तुम्हाला इमोशन्स आहे, जे काही थॉट्स आहे, आपण काय करतो की आपण ते सप्रेस करतो की जाऊ दे, नाही शेअर करायचं. आणि ते सप्रेस केल्यामुळे काय होतं ते अनकॉन्शियस माइंड मध्ये ते स्टोअर होतं, आणि नंतरून मग ते कुठेतरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये दिसून येतं की पुढे जाऊन त्यांना ते सप्रेस्ड इमोशन्स बाहेर येतात आणि त्यामुळे ते डिस्टर्ब होऊन जातात. याला जोडून मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की तुम्ही म्हणलात भावना सप्रेस होतात, तर बऱ्याच वेळ असं होतं की आपल्याला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर लाखोमध्ये, हजारोमध्ये फ्रेंड्स असतात, पण आपल्या मनातल्या भावना सांगायला कोणी नसतं. तर कम्युनिकेशनचा यामध्ये किती रोल आहे? खूप इम्पॉर्टंट रोल आहे, कारण कसं असतं की कम्युनिकेशन, काउन्सिलिंगमध्ये हे कम्युनिकेशनवरतीच आम्ही जास्त फोकस करतो. टॉक थेरपी काय असतं की आता तुम्ही सोशल मीडियावरती तुमचे भरपूर फ्रेंड्स असतात, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काही कोणाशी शेअर करायसारखं वाटतं तेव्हा कोणीच नसतं, रियालिटी वर्ल्ड मध्ये कोणीच नसतं. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही सोशल मीडियाचा वापर तुमचे इमोशन्स वेंट आउट करण्यासाठी तुम्ही पोस्ट वगैरे करतात, पण ते कुठे तुम्ही एक्सप्रेस करत नाहीये, तुम्ही ते सप्रेसच करताय. आणि मग काय होतं की जेव्हा तुम्ही ते सप्रेस करत जातात मग कुठेतरी मग ते इन फ्युचर कुठल्याही वेगळ्या सिच्युएशन्स मध्ये ते इमोशन्स बाहेर निघतात. जसं आता तुम्ही हे कधी एक्सपिरियन्स केलं असेल की कुठलं तरी छोटंसं काहीतरी वाद झालेलं असेल तर त्याच्यात तो अँगर इतका जास्त निघून जातो की ती सिच्युएशनच त्याला हँडल करता येत नाही. पण त्यांना माहित नसतं की हा इतक्या या टायमिंगला एवढा अग्रेसिव्ह का झाला, पण त्याच्या मागे हे रिझन आहे की ते कुठेतरी सप्रेस करतात त्यांची इमोशन्स. का? कारण त्यांच्याकडे कोणी नसतंच. सोशल मीडिया, इंस्टाग्राम याच्यावरती तुम्ही रील्स पण स्क्रोल करतात, तुम्हाला असं वाटतं की लाईक ते रील्स स्क्रोल केल्यानंतर जे इमोशन्स आहेत त्याच इमोशन्सशी रिलेटेड तुम्हाला ते रील्स येतात. जसं आता डिप्रेशनचं असेल, ब्रेकअपचं असेल फॉर एक्झाम्पल, तर ब्रेकअप रिलेटेड एवढे पोस्ट येणार, एवढे स्टोरीज येणार की मग ते बघत अजून तो व्यक्ती त्या डिप्रेशन मध्ये अजून चालला जातो, बाहेर निघण्याच्या ऐवजी अजून त्याच्यातच जातो. मग ते काय होतं की त्या व्यक्तीला ते सपोर्ट मिळेल. म्हणून मग असं मी सगळ्यांना हेच सांगतो की लाईक तुम्ही सोशल मीडिया जर यूज करत असाल तर करा, पण एका चांगल्या वे मध्ये करा, की काही शिकायला मिळत असेल तुम्हाला कुठल्या गोष्टींचं नॉलेज मिळत असेल, न्यूज असो किंवा काही बेसिक काही गोष्टी असो जे तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे
तर त्या इंटरेस्ट बद्दल तुम्ही त्याच्यात अजून नॉलेज गेन करू शकतात. पण जर सायकोलॉजिकल रिलेटेड जर तुम्हाला काही हवं असेल तर सोशल मीडियाचा मी तरी मुलांना हाच सल्ला देतो की खूप कमी प्रमाणात त्याचा वापर करा. आता बऱ्याच वेळा इंस्टाग्रामवर दाखवलं जातं की सायकोलॉजिकल हॅक्स असतात, की असं केल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटेल किंवा ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही ह्या सायकोलॉजिकल हॅक्स वापरा. तर त्या कितपत खऱ्या असतात? ते असं नाही म्हणणार की ते खरं नाही किंवा खोटं नाही असं, पण ते ठीक आहे. त्याचा कधी कधी काही काही लोकांना फायदा होतो. पण कसं असतं की सायकोलॉजीमध्ये त्या व्यक्तीचं नेचर कसं आहे, तो व्यक्तीची थिंकिंग प्रोसेस कशी आहे ते बघून आम्हाला त्याच्यावरती काउन्सिलिंग करावं लागतं. जसं आता मोटिवेशनल स्पीकर्स जे असतात ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात, पण ते प्रत्येकाला ते लागू होईल का, प्रत्येकाला त्याचा रिझल्ट मिळेल का, तर नाही. सायकोलॉजीमध्ये काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय करतो की त्या पर्सनची थिंकिंग प्रोसेस कशी आहे, त्याची फॅमिली एन्व्हायरमेंट कसं आहे, त्याचं सिच्युएशन्स कशी आहे, त्याची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेस काय, याचा पूर्ण विचार करून मग आम्ही त्याच्यावरती सेशन्स घेतो. तर ते इम्पॉर्टंट आहे. लहान मुलांना मानसिक आजार होतात का? होतात. जसं आता आपण सायकोलॉजीमध्ये बघतो न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, तर ते ब्रेनशी रिलेटेड काही समस्या असतील, काही अडचण असेल तर ते कुठेतरी सायकोलॉजिकलमध्ये दिसून येतात. जसं आता आपण वेगवेगळे डिसऑर्डर्स आहे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, ऑटिझम आहे, ADHD आहे, डाऊन सिंड्रोम आहे. तसं आता तुम्ही बघितलं असेल मूवी तारे जमीन पर, ते ईशान अवस्थी, तर त्याला ऑटिझम असतं. तर त्याच्या तुम्ही बघितलं असेल हँडरायटिंगच्या ह्याच्यात डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया हे वेगवेगळे टर्म्स असतात. तर डिस्लेक्सियामध्ये वर्ड्सशी रिलेटेड, तर तो डिसऑर्डर्स, ते सिम्पटम्स, ते डिसऑर्डर्स हे लहान मुलांमध्ये दिसून येतात. आणि आता असे पण आहेत की डिप्रेशनचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये पण जास्त दिसून येतं. डिप्रेशन असो, एन्झायटी असो, सुसायडल थॉट्स असो. सो एक केस होती जेव्हा मी स्कूल्समध्ये जाऊन इंटर्नशिप घ्यायचो, सेशन्स वगैरे घ्यायचो, तर तिकडे एक मुलगा होता. त्या मुलाशी जेव्हा मी कम्युनिकेट करत होतो, सेशन्स घेत होतो, ग्रुप थेरपी होती, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग सेशन्स होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्याचा स्किन टोन हा खूप डार्क होता. आणि त्याच्यामुळे आई वडिलांचं असं होतं की लाईक आई त्याला नावाने, लाईक काळ्या काळ्या या नावाने त्याला बोलवायची, त्याला मारायची, त्याचे वडील त्याला मारायचे, माहित नाही कशामुळे, पण तो खूप हे होता, म्हणजे लाईक खूप लहानपणापासून त्याला मार वगैरे मिळालेला आहे आणि असं चिडवलं गेलेलं आहे. जेव्हा तो स्कूलमध्ये आला, स्कूलमध्ये आल्यानंतरून मुलं त्याला बुली करत होते. मग त्याच्यामुळे टीचर्सने सांगितलं की तुम्ही याची काउन्सिलिंग वगैरे करा. तर मग जेव्हा मी त्याच्यासोबत हे डिस्कस केलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी 4 टाइम्स सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, 7वीतला मुलगा. मग त्याला विचारलं, जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं मला की लाईक पहिल्यांदा तो उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ते केलं नाही. दुसऱ्यांदा असं झालं होतं की लाईक बाल्कनीतनं त्याला असं वाटलं की लाईक उडी मारून आणि संपवून टाकू आयुष्य, पण ते दुसऱ्यांदा पण त्याचं हे झालं नाही. तिसऱ्यांदा असं झालं की त्यांनी फिनाईल प्यायचा प्रयत्न केला, कारण आईने त्याला खूप मारलं होतं आणि मावशीसमोर त्यांनी आईने काहीतरी त्याला चिडवलं होतं वगैरे. तर तो आईचं अटेन्शन मिळवण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता. तो 7वीतला मुलगा, त्याला 10 ते 12 डिशेस बनवता येतात कुकिंग. तर त्यांनी असं 2-3 वेळा असं झालं की त्याने आईसाठी, बाबांसाठी, मावशीसाठी चहा बनवून दिला. तर आईने त्याला त्याचं कौतुक केलं नाही, तर त्याला रागवलं. त्याला म्हटलं की काय पानसट चहा बनवलाय, तुझा जसा रंग आहे तसा तो चहा बनलाय. असं त्याला खूप डिसरिस्पेक्टफुल त्याला ट्रीट केलं. आणि ज्या दिवशी सेशन्स होतं त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की त्याला शाळेला जायला उशीर होत होता. अँड त्यांनी फक्त आईला सांगितलं की आई बाबांना थोडं लवकर आवरायला सांग. तर आईने त्याला त्याची बॅग दिली आणि त्याला मारलं आणि घराच्या बाहेर हाकललं आणि त्याला सांगितलं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत, वडील येत नाही तोपर्यंत तू बाहेरच थांबायचा. तो खूप डिस्टर्ब होता आणि घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं की हेडफोन जे असतात ते हेडफोनने गळाला असं फाशी द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते मला मार्क दाखवले होते, असे मार्क. सो मुलांमध्ये पण त्याचा खूप जास्त प्रमाण दिसून येते आजकालच्या ह्याच्यात. हे आजार जेनेटिक आहेत का मग? हो, सायकोलॉजिकल इश्यूज हे जेनेटिक पण असतात किंवा आता काही सिच्युएशन्समुळे पण होण्याचे चान्सेस असतात. आता काही माणसं जी असतात ती लहानपणापासूनच खूप चिडचिडी असतात, तर तो एक स्वभावाचाच भाग आहे त्यांच्या की त्यांना काय आजार असतो सायकोलॉजिकल? सो स्वभावाचा भाग मी असं म्हणू शकतो. सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स पण होऊ शकतात, जसं जेनेटिक्सचं असेल किंवा काही इश्यूज झाले असतील लहानपणी. पण स्वभाव म्हणजे कसं की जेव्हा आपण
आपली घडण होते. लहान मुलांची ग्रॅस्पिंग पॉवर ही खूप चांगली असते. जसं ते मूल बघतं तसं तो वागतो. जसं तुम्ही बघितलं असेल की लहान मुलं हे घर घर खेळतात, तर ते आईचा रोल करत असेल किंवा वडिलांचा रोल करत असेल तर मग ते जसं आईनी ट्रीट केलेलं असतं, वडिलांनी ट्रीट केलं असतं तसं ते करतात. तसंच जर हे लहानपणापासून जर घरातलं वातावरण जर हे पॉझिटिव्ह असेल तर त्याची पर्सनॅलिटी ती तशी फॉर्म होते पॉझिटिव्ह मध्ये. पण जर घरामध्ये जर कंटिन्यू वाद होत असतील, अब्युझिव्ह लँग्वेज असतील किंवा चिडचिड असेल, भांडणं असतील, अटेन्शन मिळालं नसेल, तर मग कुठेतरी त्या मुलामध्ये तशी ती ग्रोथ होते, ती निगेटिव्ह याच्यात कुठेतरी ती ग्रोथ होते. आणि मग इन फ्युचर मग त्यांची चिडचिड किंवा एकटेपणा, कधी कधी तुम्ही बघितलं असेल की असे काही मुलं असतात ते खूप अग्रेसिव्ह असतात, त्यांना माहित नसतं पण मग घरच्यांचं असतं की याचा स्वभाव असतं, पण ते कशामुळे झाला हे त्यांना माहित नसतं. किंवा कुठले मुलं असतात ते खूप शांत असतात, म्हणजे ते फ्रेंड्समध्ये पण फ्रेंड सोबत पण खेळत असतील तर ते जास्त इन्व्हॉल्व्ह होणार नाही, एकदम एकटे होऊन जाणार. सो आता असे सायकोलॉजिकल पेशंट्स पण भरपूर बघितलेत मी की ज्यांचं लहानपणापासून खूप वाद होत झालेले, आई वडिलांचा डिवोर्स झाला आणि तो पेशंट आईसोबत राहत होता आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्ष तो व्यवस्थित राहत होता, पण आता कुठेतरी त्याला ते इश्यूज दिसून येते. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हे डिस्कस केलं तर त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्या पर्सनल लाईफ वरती झाला तो डिवोर्सचा, आणि त्याच्यामुळे त्याला आता ते सायकोलॉजिकल इश्यूज दिसून येत आहे. स्लीप पॅरालिसिस बद्दल आधी सांगा आणि त्याच्यानंतर स्लीप पॅरालिसिसचा आणि डिप्रेशनचा काय संबंध आहे? ओके, सो सायकोलॉजीमध्ये स्लीप डिसऑर्डर ही एक डिसऑर्डर आहे, तर त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात. जसं इनसोमनिया असो, हायपरसोमनिया असो, स्लीप पॅरालिसिस एक आहे, नार्कोलेप्सी आहे. तर स्लीप पॅरालिसिस म्हणजे कसं की तुम्ही झोपलेले असतात आणि तुमचं ब्रेन फंक्शन हे वर्क करतं, पण जे डोळे उघडे असतात तुमचं ब्रेन फंक्शन वर्क करतं, पण तुमची जी बॉडी असते ती बॉडी पूर्ण पॅरालिसिस होऊन जाते काही वेळेसाठी. म्हणजे तुम्ही उठायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही उठू शकत नाही. तर ते हे स्लीप पॅरालिसिस आहे की जे समजा तुम्हाला हात वरती करायचा असेल किंवा तुम्हाला उठायचं असेल तर तुम्ही उठू शकत नाही काही मिनिटासाठी. तर हे स्लीप पॅरालिसिस आहे. डिप्रेशनचा आणि स्लीप पॅरालिसिसचा एक रिलेशन आहे. जसं आता आपण डिप्रेशन मध्ये आपण डिस्कस केलं की स्लीप रुटीन मध्ये आपल्याला डिस्टर्बन्स येतो, जसं एक तर झोप खूप येते किंवा खूप येतच नाही, इनसोमनिया किंवा हायपरसोमनिया. मग काय होतं की झोप जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर मग काय होतं की तुमचं ते रुटीन कुठे डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे पण याची कुठेतरी चान्सेस आहे स्लीप पॅरालिसिस किंवा स्लीप डिसऑर्डर्सचे, डिप्रेशनचे आणि स्लीप डिसऑर्डर्सचे काहीतरी रिलेशन्स म्हणजे दिसून येतात. आजकाल स्लीप लोकांची खूप कमी झाली आहे, स्क्रीन टाईम वाढल्यामुळे खूप त्याच्यावर इम्पॅक्ट झाला आहे. तर मेंटल हेल्थसाठी झोप किती महत्त्वाची आहे? तर खूप इम्पॉर्टंट आहे. मेंटल हेल्थसाठीच नाही तर फिजिकल हेल्थसाठी पण झोप खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं की सोशल मीडिया किंवा स्क्रीन टाईममुळे तुम्ही रात्री झोपायच्या आधी तुम्ही मोबाईल स्क्रोल करतो आपण. मग काय होतं की स्क्रोल करता करता जे काही आपण बघतो त्याच रिलेटेड काहीतरी थॉट्स येत असतील किंवा काही घडलेलं असेल तर त्याच्यामुळे, आणि त्या स्क्रीनमुळे काय होतं की आपल्याला ती झोप जी त्या टायमिंगला जी झोप असते ना ती झोप कुठेतरी आपण ते इग्नोर करतो आणि त्यानंतर तुम्ही झोपायचा प्रयत्न करतो. तर काय होतं की नंतर तुम्ही कितीही ट्राय करा तुम्हाला झोपच येत नाही. आणि काय जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही तर नेक्स्ट डे जो असतो तुमचा तो डे तुम्हाला फ्रेश मध्ये तुम्हाला ते स्टार्ट करता येत नाही आणि मग ते डल एकदम तुम्हाला ते फिलिंग येतात. मग नंतर तुम्ही काहीच करायची इच्छा होत नाही आणि मग असं ते सायकल जी असते ती सायकल अशी बनत जाते. झोप झाली नाही त्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट डे तुम्हाला डल वाटते, कुठल्या ऍक्टिव्हिटीज जे करायचे असतात जे डेली रुटीन मधले जे काही टास्क असतात ते टास्क कुठे व्यवस्थित होत नाही आणि मग ती सायकल कुठेतरी अशी क्रिएट होत राहते आणि मग कुठेतरी ती झोपच जो ड्युरेशन आहे झोपेचा 7 ते 8 तास किंवा 6 ते 7 तास ते कुठेतरी व्यवस्थित फुलफिल होत नाही. ठीक आहे. आजकालच्या मुलामुलींमध्ये बऱ्यापैकी ब्रेकअप होत आहेत, तर त्याच्यानंतरही मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर त्या सिच्युएशनला आत्ताच्या मुलामुलींनी कसं डील करायचं? सो ब्रेकअप हा एक इम्पॉर्टंट आता टॉपिक झालेला आहे डिस्कशनसाठी की भरपूर आपण आता बघतो तर भरपूर ठिकाणी असे ब्रेकअप्स आणि याचे खूप इश्यूज दिसून येतात. हे इतकं इझी नाहीये ब्रेकअपला सामोरून जाणं किंवा ब्रेकअपशी डील करणं, कारण कसं असतं की हे एक अटॅचमेंट होते, एक इमोशनल कनेक्शन होऊन जातं. ते इमोशनल कनेक्शन अचानक तुटल्यानंतर त्या सिच्युएशनला डील करणं हे खूप डिफिकल्ट जातं आणि
आणि त्यामुळे काय होतं की लोक वेगवेगळ्या वे मध्ये ते डील करायचा प्रयत्न करतात. कोणी चांगल्या वे मध्ये जातं किंवा कोणी चुकीच्या वे मध्ये जातं. जसं स्मोकिंग असो, ड्रिंकिंग असो, वेगवेगळ्या गोष्टी ते ट्राय करणार आणि त्यातनं त्यांना असं वाटेल की ओके याच्यातनी मला सपोर्ट मिळतोय. जसं आता जेव्हा आम्ही रिहॅब सेंटर्स मध्ये काम करत होतो तर त्याच्यात तेच होतं की लाईक असे काही पेशंट्स होते ज्यांचं ब्रेकअप झालं, काय कितीतरी वर्षांचं रिलेशन होतं. ब्रेकअप झाल्यानंतर त्यांनी काय केलं की लाईक ड्रिंक केली. सो ही स्टार्टेड स्मोकिंग अँड ड्रिंकिंग. मग ड्रिंक केल्यानंतर त्यांना थोडंसं रिलीफ मिळालं, त्यांना थोडंसं प्लेजर मिळालं. सो त्यांची अशी थॉट प्रोसेस होती की मी जर ड्रिंक केलं किंवा मी स्मोक केलं तर मला कुठेतरी त्यातनं रिलीफ मिळेल आणि मी ते सिच्युएशनला डील करेल. पण कुठेतरी ते ऍडिक्शन मध्ये त्यांचं ते जास्त प्रमाण वाढत गेलं आणि ते सिच्युएशन तशीच राहिली, पण त्या ऍडिक्शनचं एक नवीन डिसऑर्डर त्यांना. सो कुठेतरी ती सिच्युएशन तशीच राहिली आणि कुठेतरी त्या ऍडिक्शनचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलं आणि त्यामुळे ते रिहॅब सेंटरमध्ये ऍडमिट झाले. सो ब्रेकअप हे आजकाल जास्त दिसून येते. तर त्याला डील कसं करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही काउन्सिलिंग सेशन्स घ्या. नाही जर तुम्हाला काउन्सिलर्स अवेलेबल असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत बोला किंवा तुमच्या परिवारासोबत बोला किंवा कोणीच नसेल तर तुम्ही जर्नलिंग करू शकता. जे काही तुमचे थॉट्स आहे, जे काही इमोशन्स आहे हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याच्याने पण एक खूप चांगला फायदा मुलांना झालेला आहे. तर ते एक करू शकतात. आता समजा आपल्या आयुष्यात ब्रेकअपच म्हणा, एखादी अशी वाईट गोष्ट घडली तर ते आपल्याला आठवायचं नाहीये, तर आपण ते सप्रेस करायचा प्रयत्न केला, मला हे आठवायचं नाही, तर ते अजूनच बाउन्स बॅक होतं आणि जास्त आठवतं. तर हे असं का आहे आणि हे म्हणजे याला कसं डील करायचं? सो आपण एक ह्युमन नेचर आहे की आपण काही गोष्टी नाही जर करायचा प्रयत्न केला किंवा तो विचार आणायचा नाही प्रयत्न केला तर जास्त डबलली विचार येतात. जसं आता वाहतं पाणी आहे, त्याला जर आपण स्टॉप करायचा प्रयत्न केला तर काय होईल, ते स्टॉप होईल का? नाही, तर ते ओव्हरफ्लो होईल. तसे आपले थॉट्स असतात, हे थॉट्स चालत राहतात. जर त्याला आपण स्टॉप करायचा प्रयत्न केला तर ओव्हर थिंकिंग होते. तर ती ओव्हर थिंकिंग कशामुळे होते की आपण त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. तर ते नको करायला. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला हे ओव्हर थिंकिंग होते तर तुम्ही कोणाशी तरी शेअर करा. जसं काउन्सिलर्स असतील, फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, तर ते एक इम्पॉर्टंट आहे. आजकाल तरुण पिढीमध्ये बऱ्याच मुलांमध्ये असं झालंय, थोडा जरी स्ट्रेस आला तरी मला डिप्रेशन आलंय. तर मग त्या डिप्रेशन म्हणजे त्या स्ट्रेसला टॅकल करण्याऐवजी त्याचा बाऊ कुठेतरी केला जातोय का? खूप जास्त प्रमाणात दिसतंय की आता आजकालच्या मुलांना ते खूप ती कन्सेप्ट किंवा ती टर्म ना खूप कूल वाटते. जसं मला आता ओसीडी आहे, मला ऑटिझम आहे किंवा मला डिप्रेशन आहे, मला एन्झायटी आहे, हे टर्म ते यूज करतात. कशा वेगवेगळ्या रिझन साठी असेल, कोणाला अटेन्शन साठी असेल किंवा कोणाला त्यातनं बाहेर निघण्यासाठी किंवा काही त्या सिच्युएशन मधनं बाहेर निघण्यासाठी हे लोक त्या कन्सेप्टचा यूज करतात. पण जर तुम्हाला खरंच जर तसे सिम्पटम्स दिसत असतील तर मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही कुठल्या तरी चांगल्या काउन्सिलरकडे जा. सायकोलॉजिकल टेस्ट असतात, म्हणजे एन्झायटीसाठी, डिप्रेशनसाठी, वेगवेगळ्या आजारांसाठी हे टेस्ट असतात. ती टेस्ट कंडक्ट करा, सॉल्व्ह करा. त्याच्यानंतरून जे रिझल्ट असतील त्याच्यानंतरून तुम्ही हे डायग्नोसिस करा. तर हे फक्त काय होतं की मुलं थोडंसं जरी लो वाटलं तर मग ते गुगलवरती जाणार, गुगलवरती डिप्रेशन काय, डिप्रेशनचे 2-3 सिम्पटम्स रीड करतील आणि ते स्वतःला लेबल लावून घेतील. पण तसं हे चुकीचं आहे. ते कन्सेप्ट जरी तुम्हाला तसं दिसत असेल तर त्याचे ड्युरेशन आहे, तर ते ड्युरेशन बघा. तुम्हाला नक्की डिप्रेशनच आहे का दुसरा कुठला तरी आजार आहे, ते जर तुम्हाला डायग्नोसिस करायचं असेल तर मग तुम्ही एक्सपर्ट्स कडे जाणं इम्पॉर्टंट गरजेचं आहे. तर आता सांगितलं जातं बऱ्याच वेळेस यूट्यूबवर पण किंवा सेशन्स घेतले जातात, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. पण हे प्रॅक्टिकली शक्य नसतं. दिवसभर तर आपण पॉझिटिव्ह राहू शकत नाही. तर खरंच पॉझिटिव्हिटीचा मेंटल हेल्थशी कसा संबंध आहे? खूप इम्पॉर्टंट आहे पॉझिटिव्ह राहणं. पण जर तुम्ही एक विचार केला, समजा जर पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतील तर हे वर्ल्ड कसं असेल? खूप वेगळंच वाटेल ना आपल्याला. कारण नाही आपण ते ऍक्सेप्ट करू शकत की सगळेच पॉझिटिव्ह आहे आणि कोणीच निगेटिव्ह नाही, असं तर नाही होऊ शकत. तर निगेटिव्ह इमोशन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. कारण कसं असतं की निगेटिव्ह इमोशन्समुळे पण आपण कधी कधी काही टास्क असतील ना ते एकदम चांगल्या प्रमाणात करतो. किंवा कुठली जर सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनला डील करण्यासाठी आपण तेवढे डबलने एफर्ट्स टाकतो. म्हणून निगेटिव्ह इमोशन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. फक्त कसं आहे की पॉझिटिव्ह इमोशन्स काय इम्पॉर्टंट वाटतात, जसं आता आपण फिरायला जातो, कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण फिरतोय आणि आपलं एकदम माइंडसेट किंवा एकदम रिलॅक्स असेल आणि आपल्याला एकदम पीसफुल वाटत असेल, आपण पॉझिटिव्ह वाटत असेल,
त्या टायमिंगला तुमची थॉट प्रोसेस कशी असते की तुम्ही खूप चांगल्या वे मध्ये तुम्ही प्लॅनिंग करता, करिअरचं असो किंवा फायनान्शियल असो किंवा काय. आणि त्यानंतर त्या टायमिंगची तुमची जी पर्सनॅलिटी असते ती खूप वेगळी असते. आणि हे जर तुम्ही बाहेर केव्हा आलात समजा, तुम्ही आपल्या डेली रुटीन मध्ये जर तुम्ही बघाल तेव्हा तुमची पर्सनॅलिटी खूप वेगळी होऊन जाते. तर म्हणून पॉझिटिव्ह जर तुम्ही राहाल, माइंडफुल जर तुम्ही राहाल, तर तुम्हाला तुमच्या काही लाईफचे डिसिजन्स असतील तर ते डिसिजन्स घेताना तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं असेल तर ग्रॅटिट्यूड जर्नलिंग आपण करू शकतो, की तुम्ही ग्रॅटिट्यूड राहा, थोडंसं माइंडफुल राहा. कसं असतं की दिवसभरात तुमच्या सोबत वेगवेगळे इमोशन्स तुम्हाला दिसून येतात. फक्त काय होतं की आपलं लक्ष नसतं. आता समजा कोणी आपल्याला अप्रिशिएट केलं की तू खूप छान दिसतोय, आपण काय करतो ते ऐकतो आणि सोडून देतो आणि लगेच आपण वेगळ्या कामाला लागून जातो. पण हेच जर कोणी आपल्याला कौतुक केलेलं आहे आणि हेच जर आपण इमोशन्स आपण जर 2 मिनिटासाठी जरी फील करायचा प्रयत्न केला तर आपल्याला किती चांगलं वाटेल. तर असं दिवसभरात वेगवेगळे इमोशन्स आपल्याला दिसून येतात, पण आपलं लक्ष त्याच्याकडे जात नाही. आपलं लक्ष काय होतं की निगेटिव्ह गोष्टींवरतीच जास्त जातं. मेडिटेशन बद्दल काय सांगाल? मेडिटेशन ही खूप जुनी कन्सेप्ट आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठीच करायला. ते डिफिकल्ट जातं लोकांना ते करायला, कारण कसं असतं की कोणी म्हणतं की लाईक मेडिटेशन करायला स्टार्ट केलं पण ओव्हर थिंकिंग होते किंवा मला जास्त एन्झायटी वाटते. तर असे पण केसेस मी बघितलेले आहेत की ज्यांना मेडिटेशन करत असताना त्यांची एन्झायटी ही जास्त वाढली. तर मग मेडिटेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कोणाची तरी हेल्प घ्यायला पाहिजे, जसं क्लासेस असतील. आणि जर तुम्हाला मेडिटेशनने काही त्रास होत नसेल, त्याचा फायदा होत असेल तर ते करायलाच पाहिजे. मेडिटेशनने काय होतं की तुमचे जे काही थॉट प्रोसेस आहे, तुमचे जे काही इमोशन्स आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करतात आणि तुम्ही त्याला रिलॅक्स करायचा प्रयत्न करतात. आता आम्ही काय करतो की वेगवेगळे सेशन्स आम्ही जेव्हा घेत असतो तर तेव्हा आम्ही हे लास्टला आम्ही मेडिटेशन एक्सरसाइज आम्ही घेतो. त्याच्यात काय होतं की तुम्ही जर शांत कुठेतरी बसलेलात, तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीवरती जेव्हा फोकस करतात आणि जिकडे तुम्हाला असं स्ट्रेसफुल असं वाटत असेल, समजा बॅक जर पेन होत असेल किंवा डोकं दुखत असेल, त्याला जर तुम्ही रिलॅक्स करायचा प्रयत्न केला तर त्या मेडिटेशनने तर तुम्हाला तेवढं चांगलं फील होतं आणि मग बाकीचे जे काही सिच्युएशन असेल त्याला डील करण्यासाठी तुम्हाला एक पॉवर मिळते. अशी कोणती सिव्हिअर केस आहे का ज्या केसला तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर काढलं? ओके, सो अशी एक केस होती. सो त्याचं असं होतं की लाईक त्याचं एक रिलेशन होतं. सो रिलेशनशिप बद्दलच मी सांगतो की रिलेशन होतं आणि त्या रिलेशनमध्ये त्यांचं खूप चांगलं चालत होतं आणि काही रिझन्समुळे त्यांच्या दोघांचं ब्रेकअप झालं. सो फॅमिलीला कळालं, मग फॅमिलीने त्यांना सेपरेट केलं आणि ते खूप जास्त अटॅच झाले होते, खूप जास्त. त्या मुलाला त्या सिच्युएशनला डील करण्यासाठी तो हेल्प मागत होता, पण फॅमिलीने सपोर्ट केला नाही. फॅमिलीचं म्हणणं होतं की तू करिअर कर, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. पण त्याचं असं होतं की लाईक तो त्यातनं बाहेरच नाही निघू शकला. तर त्याचं असं लाईक त्यांनी सगळे डेट्स नोट डाऊन करून ठेवले होते. त्याला आता पण जेव्हा मी विचारलं तर त्यांचं पहिली मीट कुठे झाली होती, किती वाजता ते भेटले होते, तारीख काय होती ते त्याला लक्षात आहे. त्यानंतर कोणता ड्रेस घातला होता, मग फर्स्ट टाइम त्यांनी प्रपोज केलं तर केव्हा केलं, कसं केलं होतं, जेव्हा त्यांचं भांडण झालं तर भांडण केव्हा झालं, ब्रेकअप केव्हा झालं, हे सगळे डेट्स त्याच्या लक्षात आहे. सो जेव्हा माझं सेशन चाललं होतं तर तेव्हा मी त्याच्याशी पहिलं सेशन होतं. सो फर्स्ट सेशन कसं असतं की क्लायंट हे एक्सप्रेस करत नाही, ते ट्रस्ट बिल्ड करावं लागतं आम्हाला. मग जेव्हा तो शेअर करत होता मग त्याने स्टार्टिंगला काहीच सांगितलं नाही, पण मी ते नोटीस केलं, ऑब्झर्व केलं की त्याच्या हातावरती एवढे सिव्हिअर कट्स होते. सो असे कट्स होते, चाकूनी केलेले, ब्लेडनी केलेले आणि इकडे असा हात जाळलेला होता. सो मी त्याला जस्ट विचारलं की हे काय झालं होतं नक्की. मग त्यांनी तेव्हा सांगितलं की माझं ब्रेकअप झाल्यानंतर मला ते सहन नव्हतं होत. मला असं वाटत होतं की ती माझ्यापासून लांब चालली आहे, पुढे कसं होणार, तर ते मला हँडलच करता नव्हते. म्हणून मग मी स्वतःला त्यातनं बाहेर निघण्यासाठी मग काय करू, तर मी स्वतःला पेन दिला आणि त्या पेनमुळे मला प्लेजर मिळत होतं. अशी त्याची ती थॉट प्रोसेस होती, म्हणून तो ते करत गेला आणि ते असे नॉर्मल नव्हतं, तर इतकं जास्त डीप होतं. मग त्याने इकडचं पण दाखवलं होतं की इकडचे पण नसा कुठेतरी तिकडे कट केलेलं होतं. आणि मग नंतर तो असं अडखळत बोलत होता. मग त्याला विचारलं की तुला हा काय नक्की प्रॉब्लेम, तर मग त्याने सांगितलं की मी लास्ट 2 months बॅक त्याने ते फिनाईल पिलं होतं, कारण त्याला ते हँडलच करता नव्हते ते डिस्टन्स. मग ऍडमिट होतं, मग घरच्यांनी सांगितलं की असं करू नको वगैरे, म्हणून
मग जेव्हा त्याच्याशी ते बोलत गेलो, डिस्कस केलं, ते पास्टचे रिलेशन होतं, ते सप्रेस्ड इमोशन्स होते, ते सप्रेस्ड इमोशन्स कुठेतरी त्यांनी वेंट आउट केले. आणि त्यानंतर मी त्याच्यावरती मी फोकस केला की त्याला काय आवडतं, त्याचं आधीची लाईफ कशी होती, जेव्हा तो रिलेशन मध्ये होता तेव्हा तो कसा होता आणि आता कसं आहे. हे जेव्हा आम्ही डिस्कस केलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तो खूप चांगल्या पद्धतीने कविता लिहितो. मग त्यांनी स्टार्टिंगला पहिल्या 2 सेशन्स मध्ये त्यांनी कविता लिहिली होती आणि ते पूर्ण लाईफ बद्दल की लाईफनी मला असं एवढं पेन का दिलाय, मला प्रॉब्लेम का दिलाय, मला असं वाटतं की जगूच नाही, असं ती एक कविता होती. आणि जेव्हा जसं जसं सेशन्स कंटिन्यू झाले आणि तो त्यातनं हील करत होता, ते सप्रेस्ड इमोशन सगळे बाहेर एक वेंट आउट झाले आणि तो हील करत होता. आणि ती हिलिंग प्रोसेसच्या वेळेस मी जेव्हा त्याला सांगितलं की तू अजून एकदा कविता लिहू शकतो का, तर त्याने त्याची स्वतःची एक कविता बनवली आणि त्याच्यात त्याने सांगितलं होतं की लाईफ मध्ये मला पर्पज मिळालाय आणि आता मी एक उंच झेप घ्यायच्या तयारीमध्ये आहे, आता ती उंच झेप मला घ्यायची आहे. सो हा एक इतका मोठा चेंज जेव्हा मला दिसून येतो, ॲज अ काउन्सिलर म्हणून मला दिसून येतो ना, ते खूप मोठं रिवॉर्ड आहे प्रत्येक काउन्सिलरसाठी. आणि तो जो एक्सपिरियन्स आहे ना, तो जो एक फिलिंग्स आहे ना, ती फिलिंग्स हे आम्ही कधी वर्ड्समध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. अर्थातच तुमचा काउन्सिलर म्हणून एखाद्या डिप्रेस्ड व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढणं यामध्ये खूप मोठा रोल आहे. येस, म्हणजे आम्ही तर हे जेवढं आम्हाला करता आलं तेवढं आम्ही करत असतो. कारण कसं असतं की प्रत्येकाची एक लाईफ असते, लाईफ इतकी ब्युटिफुल लाईफ मिळते प्रत्येकाला, ती लाईफ कुठेतरी स्पॉइल नको व्हायला. ती एक लाईफ आहे ना, तर ती लाईफ चांगल्या वे मध्ये जगायला पाहिजे. म्हणजे भरपूर काही गोष्टी, जसं तुम्ही नॉर्मल गार्डन मध्ये तुम्ही वॉक करत असाल तर आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर एवढं सुंदर ते एक दृश्य असतं, एक पॉझिटिव्हिटी असते, एक ऑरा असतो. ते एक्सपिरियन्स करा, ही एवढी चांगली लाईफ मिळाली तर ती एन्जॉय करा. मग त्याच्यासाठी माझं मेन फोकस असतं की यांनी याची लाईफ चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी त्याची लाईफ स्पॉइल नको करायला, हेच आमचं एक मेन उद्देश असतो. आता आपण तरुण पिढीविषयी बोललो, लहान मुलांविषयी बोललो, तर आजकाल आपल्याकडे ओल्ड जनरेशन पण बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांचं लोनलीनेस वाढत चाललं आहे, कारण त्यांची मुलं बऱ्यापैकी बाहेर शहरात जॉबमध्ये आहेत आणि जे वर्किंग होते त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप ड्रास्टिकली चेंज होतो. तर त्या चेंजला त्यांनी मानसिकदृष्ट्या सामोरं कसं जायचं? कारण कसं आहे की रिटायरमेंट जर आपण बघितलं तर ओल्ड एज म्हणजे काय होतं की रिटायरमेंट झाल्यानंतर खूप ड्रास्टिक चेंज येतो. कारण कसं असतं की एवढ्या वर्षांपासून ते एका रुटीन मध्ये असतात, त्यांची एक सायकल असते, ती सायकल सडनली जर ब्रेक झाली तर त्यांना थोडंसं वियर्ड वाटणार आहे. काय होतं की जेव्हा मी आता ओल्ड एज सोबत पण मी काम केलेलं आहे, तर तेव्हा मी बघितलंय की जसं मुलं मोठे होतात ते त्यांचं एक वेगळं आयुष्य जगतात, त्यांचं एक वेगळं वर्ल्ड असतं. पॅरेंट्स असं असतं की लहानपणापासून तो आता माझ्यासोबत होता, काही असेल तर माझ्याशी डिस्कस करायचा, काही डिसिजन घ्यायचे असेल तर तो मला विचारून घ्यायचा. आता तो मोठा झालाय, तो त्याचे डिसिजन्स घेत आहे, तर पॅरेंट्सला हे एक्सेप्ट करताना हे खूप डिफिकल्ट जातं. आणि त्यानंतर काय होतं की मुलं त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा बिझी होतात आणि इकडे त्यांची रिटायरमेंट आणि यांचं ओल्ड एज जर सुरू झालं असेल, मग काय होतं की त्यांना ते एक टाइम हवा असतो आपल्या मुलांसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी. आणि एक टर्म आहे की लहानपण आणि म्हातारपण हे एक सिमिलर आहे. म्हातारपण म्हणजेच एक लहानपण आहे, एक लहान बाळासारखं ते वागतात, त्यांना तसं अटेन्शन हवं असतं, तसं त्यांना एक टाइम हवा असतो की त्यांनी मुलांसोबत टाइम स्पेंड करावा, मुलांसोबत गप्पा मारावे, पास्ट मधल्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल डिस्कस करावं. पण काय होतं की मुलं त्यांच्या वर्ल्ड मध्ये एवढे बिझी होऊन जातात करिअरच्या याच्यासाठी. म्हणजे त्यांची पण चूक नाहीये, कारण मुलं पण त्यांचं करिअर करतात, तर त्यांना ते चॅलेंजेस असतील, कॉम्पिटिशन्स असतील, ह्याला त्यांना ते फेस करावं लागतं. पण या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर ते बॅलन्स करता आलं की मुलांनी पण आई वडिलांना टाइम देणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि आई वडिलांनी पण मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि असा जर एक टाइम जर तुम्ही काढला फॅमिलीसाठी आणि तुम्ही फॅमिली सोबत जर टाइम स्पेंड केला तसा, तर मग दोघांना पण त्याचा फायदा होणार आहे. मुलांना पण कसं होतं की एवढा ते स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, तर त्यांना पण कुठेतरी ब्रेक हवा असतो. तो जर फॅमिली टाइम त्यांनी स्पेंड केला तर त्यांना त्याचा फायदा पण होतो आणि आई वडिलांना पण त्यांचा एक सपोर्ट मिळतो. समाजातील कोणत्या टाईपच्या केसेस मेंटल हेल्थ रिलेटेड तुमच्याकडे जास्त येतात? जसं आता आपण बघितलं रिलेशनशिप, एन्झायटी असो, डिप्रेशन असो, आता ऑटिझमचं पण एक स्टुडंट आला होता.
सो मग त्याच्यासोबत पण मी थोडंफार डील केलं. आणि म्हणजे असे वेगवेगळे जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यात हे येतातच पेशंट्स. जास्त करून डिप्रेशन, एन्झायटी आणि पॅनिक अटॅक्स असो. आता एक नाशिकचीच केस आहे, तर मग त्याच्यासोबत माझं डिस्कशन चाललेलं होतं, जे सेशन्स चाललेलं होतं. तर त्यांना पॅनिक अटॅक होता. सो त्या पॅनिक अटॅकला कसं डील करायचं, तर ते मेडिसिन्स आणि काउन्सिलिंग सेशन्स हे दोघंही आता त्यांना मी स्टार्ट करायला सांगितले. सो आता मेडिसिनसाठी सायकॅट्रिस्टची एक हेल्प घेतलेली आहे आणि काउन्सिलिंग सेशनसाठी ती मी करतो. आता आपल्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये किंवा आपला मित्र असेल, आपले नातेवाईक असेल, तर कुटुंबियांनी त्याची काळजी कशी घ्यायची? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही मला विचारला. काय होतं की त्या व्यक्तीला जर डिप्रेशन असेल किंवा एन्झायटी असेल किंवा काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर असतील, तो थोड्या वेळेसाठी पॅरेंट्स कसं ते मॅनेज करतात, त्याला ते हँडल करतात, डील करतात. पण काय होतं की पॅरेंट्सची पण एक मेंटल स्टेट असतं, पेशन्स लेवल असते, ती पण कुठेतरी ना डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे मग पॅरेंट्स पण त्या व्यक्तीवरती अजून हायपर होतात, अग्रेसिव्हली ट्रीट करतात. सो आता असे पण पेशंट्स मी बघितलेले आहेत की त्या व्यक्तीला ऍक्च्युअल मध्ये त्रास होतोय. कारण कसं असतं की सायकोलॉजीमध्ये हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की सायकोलॉजिकल जे आजार असतात तो व्यक्ती नाही, तर तो एक आजार आहे. तो व्यक्ती काही मुद्दामून करत नाही, तो आजार त्याच्याकडनं करून घेतो. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जर बघता तर त्या व्यक्तीला बघू नका, त्या आजाराकडे बघा आणि त्या आजाराला कसं ट्रीट करता येईल त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आता पॅनिक अटॅक्सच्या याच्यातच किंवा डिप्रेशनच्या याच्यात असं भरपूर प्रमाण बघण्यात आलंय की लाईक तो व्यक्ती आयसोलेट करून घेतो स्वतःला आणि त्याला तो त्रास होत असतो. पण पॅरेंट्सला वाटतं की हा मुद्दामून करतोय, हा नाटकं करतोय. मग पॅरेंट्स काय करतात की त्याला सपोर्ट करायच्या जागा त्याला अजून मारतात किंवा त्याला रागवतात. मग त्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात, जसं ब्लॅक मॅजिक म्हणतो आपण त्याला. वेगवेगळ्या ट्रीटमेंट ते द्यायचा प्रयत्न करतात. पण ऍक्च्युअल काय आहे की तुम्ही जर त्याला खरंच सपोर्ट केला, सायकोलॉजीमध्ये मी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो की सायकोलॉजी इश्यूज जर कोणाला होत असतील ना, तर फॅमिली एन्व्हायरमेंट जर तुमचं चांगलं असेल तर त्याला एक खूप चांगला सपोर्ट मिळतो आणि तो सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून पॅरेंट्सला मी एकच सांगेल की जर कुठल्या व्यक्तीला जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला जर काही आजार असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला सपोर्ट करा. त्याला जर नाही तो ट्रीट होत असेल, नाही क्युअर होत असेल, तर त्याला सायकोलॉजिस्टकडे घेऊन जा किंवा सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा आणि त्याला बरं करण्याचा प्रयत्न करा. सर, आता माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. आज वर्ल्ड हेल्थ डे, तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सो आज एवढंच मी एक सांगेल की तुम्ही सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या. जसं आपण फिजिकल हेल्थची आपण जशी काळजी घेतो, एक्सरसाइज करतो, डाएट वगैरे करतो, तसंच मेंटल हेल्थसाठी पण तुम्ही तेवढंच त्याला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही त्रास होत असेल, जसं आता आपल्याला सर्दी ताप झाला तर आपण कसं डॉक्टरांकडे जातो, तसंच जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल, ओव्हर थिंकिंग होत असेल, तुमचे इमोशन्स जर तुम्हाला कंट्रोल करता येत नसेल किंवा निगेटिव्ह इमोशन्स जास्त दिसत आहे, तर तुम्ही कोणाची तरी हेल्प घेणं गरजेचं आहे. जसं काउन्सिलर्स असतील, सायकोलॉजिस्ट असतील, सायकॅट्रिस्ट असतील, पण कोणाची तरी हेल्प घ्या. जर हे तिघही नसेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीशी डिस्कस करा किंवा फ्रेंड्ससोबत डिस्कस करा. सो मेंटल हेल्थला तेवढंच इम्पॉर्टन्स द्या. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत डिस्कस करा किंवा फॅमिलीसोबत डिस्कस करा. नाही तर मग काउन्सिलर्स आहोतच आम्ही, तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेऊ शकतात. म्हणजे तेवढंच तुम्हाला सपोर्ट मिळेल. एवढंच मी एक सांगू शकतो. सर, तुम्ही न्यूज अनकटमध्ये आलात आणि मानसिक आरोग्याविषयी खूप पैलूंचा उलगडा केलात, याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.